नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। आज मी खालच्या बागेत जे पालक लावला होता तो काढून घेणार आहे। तर भरपूर क्वांटिटीमध्ये मला पालक मिळाला आहे आणि मी लावल्यानंतर त्याची फक्त पानं काढून बरेच वेळ वापरले, जवळजवळ 3-4 वेळा मी वापरले। आता त्याला बी पण यायला चालू झालेत। तर मी बी यायला लागलेला पालक जो आहे तो ठेवून ना बाकीचा पालक मी काढून घेणार आहे आणि तिथं दुसरं काहीतरी आता पेरायचा विचार करते। तर ज्या ठिकाणी बी वगैरे आलेत ना पालकाचे, मी ते तसंच ठेवून दिले आणि बाकीचा पालक मी काढून घेते। तरी पण भरपूर प्रमाणात पालक आला आणि पालक काही म्हणजे त्याच्यावर काही खतं वगैरे काहीच घातली नाही, खरं कीड वगैरे पण काही नाही, अगदी छान असा पालक आला आहे। मी झाडांच्या मध्ये जी जास्वंद वगैरे आणि लिंबाचं वगैरे झाड लावलं आहे, गुलाबाचं वगैरे, त्यामध्ये जी जागा होती ना तिथं पालक घातलेला होता आणि भरपूर पालक मिळाला आहे मला त्यापासून। आणि त्यातच मी एक आता तुम्हाला हे बघा, हे पालकची बी आहेत, भरपूर आलेत बी, म्हणून मग मी काय केलं, ते बीसाठी तसाच ठेवून दिला पालक। हे मी रोजमेरीचं एक लावलं आहे, त्यात रोजमेरीचं रोप आहे ते। ह्याचं चहा तेल वगैरे छान होतं, म्हणजे तेल तर गुणकारी आहे, चहा पण तुम्ही करून पिला ना तर ते हेल्थसाठी चांगलं आहे ते पण। तर त्यासाठी मी ते लावलं आहे। एकदा तेल करून झालं आहे, परत ज्यावेळी मी तेल करीन ना रोजमेरी वापरून, त्यावेळी मी त्याचा पण व्हिडिओ टाकेन। हे बघा, हे पालकचे बी अजून छोटे आहेत म्हणून मी ते नाही काढलं, मग तसंच ठेवून दिले। जरा मोठे झाले की मग मी ते बी वाळवून परत वापरण्यासाठी घेईन। भरपूर अशी बी मिळणार आहेत मला। हा पालक इतका झाला आहे, जवळजवळ 3 पेंडी पालक झाला। हा पालक आता मी धुवून घेणार आहे पाण्यातून आणि ते पाणी परत मी झाडांनाच घालून देणार, कारण त्यात भरपूर माती असते। काढताना जरी माती काढून घेतली असली तरी पण धुतल्यानंतर भरपूर माती त्यात राहिलेली असती, त्यातच धुवून घेऊन ते पाणी परत झाडांना घालायचं, म्हणजे माती आपली वेस्ट होत नाही। पालकचं सूप वगैरे पण छान लागतं, तुम्ही कधी करून पाहिलं काय पालकचं सूप? ती पण रेसिपी मी एकदा नक्की शेअर करेन। बघा किती छान पालक आला आहे। हा मी धुवून घेतला आहे आता, आणि धुवून घेतल्यानंतर जवळजवळ 3 पेंड्या माझा पालक झाला होता। व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका। बाय।